काल आपण पाहिलं असेल की आपण एक व्हिडिओ घेतला होता आणि त्याची बातमी पण झाली. जवळपास हजारो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. तो व्हिडिओ असा होता की एका शेतामध्ये हरणांचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वावर होता. जसं की शेळ्या वगैरे चरतायत तसं ते सोयाबीनचं फडशा पाडताना हरण दिसत होते. लातूर जिल्ह्यामध्ये हरणांचा, रानडुकरांचा, वन्य प्राण्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुक्त वावर आहे. शेतकऱ्याचं एकरी शेत ते फस्त करताना आपल्याला दिसत आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत. भारतीय किसान संघाची टीम सुद्धा ही पाहणी करण्यासाठी आली होती. त्यांना सुद्धा ही बाब अतिशय गंभीर वाटली आणि आज ते आपल्याशी संवाद साधतायत. माझ्यासोबत किसान संघाचे इथले जिल्हाध्यक्ष आहेत तुकारामजी येलाले साहेब, काय सांगताल? ही परिस्थिती फार बिकट आहे. आधीच पाऊस नाही आणि त्याच्यामध्ये हे असं वन्य प्राण्यांचा वावर, काय सांगतात? विशेषतः आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे, आम्ही मागील 2-3 वर्षापासून प्रशासनाच्या पाठीमागे आहेत की लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे खरे मेजर प्रश्न जर असेल तर निसर्ग नाही तर हे वन्य प्राणी आहेत. आणि वन्य प्राण्यांनी लातूर मधल्या प्रत्येक शेतकऱ्याला सळो की पळो करून सोडलेलं आहे. त्याच्यामध्ये विशेषतः हरिण आणि रानडुक्कर. अशी परिस्थिती आहे की शेतकरी शेतामध्ये पेरून घरी जाऊन जेवण करून जाऊन परत जाऊस तो त्याचं पीक राहतं का नाही की त्याला भरोसा नाहीये. आणि ते ऍक्च्युअली 50-50 हरणाचे कळप आहेत, प्रत्येक वावराने उभारलेले आहेत. किती शेतकरी हे करू शकेल? आणि त्याला शेतकऱ्याची एका दुसऱ्या शेतकऱ्याची फार मोठी मर्यादा येते. आणि हे जे होणारं नुकसान आहे ते आज होणार नाही, मागल्या 3-4 वर्षामध्ये यांची संख्या भयानक वाढलेली आहे. विशेषतः डुकरं ऊसामध्ये किंवा जे थोडं उंच असलेलं आहे किंवा ह्याच्यामध्ये लपून बसतात आणि शेतकऱ्यावर हल्ला पण केलेले आहेत. आणि त्या हल्ल्यामध्ये बरेच शेतकरी मेलेले आहेत. एक शेतकरी आपल्या सोबत आहे, त्याच्यावर बसल्या ठिकाणी हल्ला केला येऊन आणि ते दवाखान्यातून कसं तरी ते जीव जगले. अशा ज्या जीवावर बेतणाऱ्या आणि पूर्ण उत्पन्न जर फस्त होत असेल तर ह्याला शेतकऱ्यांनी गप्प बसून जमणार नाही. हे शासनापुढे कुठेतरी मांडायला लागेल. शासनाने नुसताच मोकळा कळवळा येऊन आणून शेतकऱ्यांचं भलं करतोय हे दाखवून देण्याच्या ऐवजी, दाखवून नुसतं तोंडी दाखवण्याच्या ऐवजी, हे जे मुख्य त्रास होतोय सध्या शेतकऱ्यांचा वन्य प्राण्यांकडून आणि जे नुकसान होतंय शेतीचं, ते कुण्याही परिस्थितीमध्ये थांबवलं पाहिजे. आमची म्हणणं असंच आहे. आम्ही मध्ये कलेक्टर साहेबांना 3 महिन्याखाली निवेदन दिलेलं लातूर जिल्हा कलेक्टरना भारतीय किसान संघाच्या माध्यमातून. त्यांनी सांगितलं की ह्याच्यावर आता आम्ही प्रयत्न करतो आणि ते हरणांच्या बाबतीमध्ये काहीतरी कोर्टाची काहीतरी अडचण आहे, काहीतरी त्यांचे निर्णय आहेत कोर्टाचे. अशा काही टेक्निकल गोष्टी बाबी करून जर ते टाळता येत असेल तर मग शेतकऱ्यांना एकतर तुम्ही तुमचे वन्य प्राणी आहेत ते तुम्ही तुमच्या कुंपणात ठेवा. जेवढे तुमचे जे सार्वजनिक ठिकाणे आहेत, तुमचे साठवण तलाव आहेत, त्याच्या भोवताली तुम्ही कुंपण करा आणि त्यांना तिथं नेऊन ठेवा. दुसरा पर्याय, शेतकऱ्याच्या शेताला कुंपण करण्यासाठी तुम्ही 100% अनुदान द्या. हे जोपर्यंत 2 गोष्टी होत नाही, जेवढं शेतकऱ्याचं त्या नुकसान त्या प्राण्यांनी केलेलं आहे त्याचा 4 लोक घेऊन तुमचा कृषी सेवक गावात असतो, दुसऱ्या दिवशी पंचनामा करा आणि 8 दिवसाच्या आत त्याचे पैसे त्याच्या खात्यावर द्या. आम्ही त्याची पूजा करू शेतात आल्यावर खाऊन जा बाबा म्हणून. किसान संघाची अशी मागणी आहे. मागणीच नाही तर त्यांच्या तशा सूचना आहेत प्रशासनाला. आता यांनी सांगितलं की एक शेतकरी आहेत, पुढे या थोडस, की यांच्यावरती हल्ला केला होता. काय नाव तुमचं? बालाजी जगन्नाथ गुन्हाले. रानडुकरांनी हल्ला केला. दाखवताल कुठे हल्ला केला होता? शेतामध्ये ऊसाला पाणी देऊन झाडाखाली झोपल्या ठिकाणी रानडुकरांनी माझ्यावर हल्ला केला होता. यांच्यावरती पूर्ण रानडुकरांनी हल्ला केलेला. झोपलेले असताना रानडुकर येऊन त्यांना दात मारला होता ना. दात मारला. झूम करा थोडस, मी कॅमेरामॅनला सांगेल की त्यांच्या त्या ठिकाणी झूम करावं. ते पूर्ण पाहू शकता. टाके दवाखान्यामध्ये किती टाके पडले होते? 3-4 टाके पडले होते. तर हे अशा पद्धतीमध्ये यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या जीवावरती हे वन्य प्राणी, नुसतं शेतीला नुकसान नाही तर शेतकऱ्यांच्या जीवावरती कुठेतरी ते उठतायत. किसान संघ म्हणून तुमची काय भूमिका आहे? प्रशासनाला परत तुम्ही भेटणार? नाही, आम्ही 1-2दा त्यांना सामंजस्यानं सांगू. आमची भारतीय किसान संघ लातूरची तर फार मोठी आमची कामाची पद्धत आहे की समन्वयाने आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू. आणि त्यांना जर समन्वयाने सोडायचं नसेल तर शेवटी रस्त्यावर उतरून आम्ही प्रत्येक कार्यालयाला, तहसील कार्यालयाला, कलेक्टर ऑफिसला आम्ही घेराव घालणार आणि तिथं आंदोलन करून तिथं उपोषणाला बसणार आम्ही. हा शेवटचा पर्याय. अशी त्यांची रास्त मागणी. कारण की पाहिलं, शेतकरी या ठिकाणी अक्षरशः त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. झोपलेल्या ठिकाणी अटॅक आहे त्यावरती. शासनानं
गांभीर्यानं दखल या प्रकरणांची घेतली पाहिजे. लातूर जिल्ह्यातच नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये पूर्ण ह्या अशा गोष्टी घडताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनवणे, पाथरवाडी, रेणापूर, लातूर.